माऊली रेसिडेन्सी भव्य फ्लॅट विक्री सुरू. तुमच्या स्वप्नातील घर आता सत्यात. साकूर येथील प्राइम लोकेशनवर माऊली रेसिडेन्सीमध्ये हक्काचं घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी. मुख्य वैशिष्ट्ये: रेडी पोझिशन, हायवे टच लोकेशन, 24 तास पाणी पुरवठा, मार्केट, मंदिर, हॉस्पिटल आणि शाळा हक्केच्या अंतरावर, लिफ्ट सुविधा, निसर्गरम्य वातावरण, पारदर्शक व्यवहार. त्वरा करा, मोजकेच फ्लॅट शिल्लक. आजच संपर्क करा 99 22 36 41 87. पत्ता: इंद्रनगर, साकुरी. स्वप्नातील घरासाठी योग्य निवड माऊली रेसिडेन्सी. राहता शहरात गेल्या 2 दिवसांपासून इंडियन गॅसचं बुकिंग होत नसल्यानं ग्राहकांमध्ये चिंतेचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. तांत्रिक बिघाड की टंचाई या संभ्रमात नागरिक अडकलेत. गेल्या 48 तासांपासून इंडियन गॅसच्या अधिकृत बुकिंग नंबरवर कॉल लागत नाहीये, तर ऑनलाईन ॲपद्वारे होणारं बुकिंग हे तांत्रिक कारणामुळे बंद असल्याचं समोर येत आहे. वारंवार प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळत नसल्यानं ग्राहकांनी थेट गॅस एजन्सीच्या कार्यालयाकडे धाव घेतली. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात गॅसचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो, अशा बातम्या समाज माध्यमांवर फिरतात. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भविष्यात गॅस मिळणार नाही का या भीतीनं अनेक नागरिक मुदत संपण्याआधीच सिलेंडर बुक करण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडतोय. सकाळपासूनच राहता येथील इंडियन गॅस ऑफिस बाहेर महिला आणि पुरुषांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. गॅस एजन्सीनं दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर कोणताही प्रतिसाद मिळत नाही. एजन्सीकडून ग्राहकांना बुकिंग का बंद आहे याची स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचा आरोप होतोय. घरगुती सिलेंडर संपल्यानं अनेक कुटुंबांची चूल पेटणं कठीण झालंय. सध्या गॅस एजन्सीकडून तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरू असल्याचं समजतंय. मात्र जोपर्यंत बुकिंग सुरळीत होत नाही तोपर्यंत ग्राहकांची गर्दी कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. या ठिकाणी इंडियन गॅसच्या ठिकाणी 2 दिवसापासून बुकिंग करतोय. बुकिंग होत नाही, OTP पडत नाही आणि इथं सांगितलं जातं की OTP आल्याशिवाय कोणालाही टाकी भेटणार नाही. आणि इथं हॅरेसमेंट जे होती सर्वसामान्य जनतेची, तर याच्यावर इंडियन गॅसने काहीतरी पर्याय काढला पाहिजे आणि त्यांना कुठंतरी न्याय भेटला पाहिजे. 4 महिन्याला टाकी लागते इथं. 4 महिन्यानंतर सुद्धा इथं टाकी जर भेटतच नाही तर सर्वसामान्य जनतेनं करायचं काय? कोणाकडे दाद मागायची? याच्यावर काहीतरी शासनाने निर्णय घेतला पाहिजे, काहीतरी पर्याय काढला पाहिजे. आम्ही लोकांना गुगल पे, पेटीएम किंवा तसं ॲमेझॉन पे याच्यावरनं लोकांना बुकिंग करून पेमेंट करायला सांगतोय. परंतु लोकांचा बुकिंग करून हे करण्याचा भरणा एवढा वाढला आहे की युद्धाच्या बातम्या आल्यामुळं लोकांमध्ये एक असुरक्षिततेची भावना तयार झाली आणि त्यामुळे लोकांची गर्दी जास्त वाढली. त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी KYC केलेलं नाहीत. अशा लोकांची, काही लोकांच्या घरामध्ये जो ओनर आहे, ज्याचं कनेक्शन आहे, तो एक्सपायर होऊन 2-4 वर्ष झाले, त्यांनी आता ट्रान्सफर केलेले नाहीत. अशी बरीचशी लोक आहेत. आणि जोपर्यंत KYC येत नाही तोपर्यंत तुम्हाला DSC नंबर येत नाही. तर DSC नंबर आल्याशिवाय आम्हाला तुम्हाला सिलेंडर देण्याची परमिशन नाही. परंतु लोक पॅनिक होऊन लोक बुकिंग करतायत, त्याच्यामुळं ते साईटच एकदम ब्लॉक झाल्यात. साईट व्यवस्थित चालत नाही. त्याचा परिणाम असा झाला की शेकडो लोक कंटिन्यू बुकिंग करतात आणि त्यांना DSC नंबर येत नाही. त्यामुळे आता ही गर्दी वाढते. उद्या कलेक्टर अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांची मीटिंग आहे, त्यांच्यासमोर आम्ही हा विषय मांडणार आहोत की याला आपल्याला काय उपाय करता येईल. कारण की काही लोक सिलेंडर घेऊन जातात, परंतु ते त्यांनी कशाला वापरतात याच्यावर आमचं नियंत्रण नाही. त्यांनी कार्डवर नेल्यानंतर तो त्याचा काय वापर करतो याला आम्ही काही बंधन करू शकत नाही. त्याच्यामुळं याच्यावर प्रशासनानेच काय तो निर्णय घ्यावा. आम्ही आमच्या परीने लोकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आम्ही पण काही बाबतीत हातबल आहोत. आम्हाला प्रशासनाकडनं मदतीची अपेक्षा आहे.